नमस्कार मित्रांनो, तेलगाव केसरी या मैदानामध्ये फायर आलेला आहे. बघू शकता मित्रांनो, मागे बॅनर आहे फायरच्या 6855 म्हणजे त्यांच्या काय काय म्हणतात त्याला, गाडी नंबर. काय सर्वांना नाव सांगा तुमचे. मालकाचं नाव हा, मालकाचे नाव निलेश पोमतराव काडमेक, राहणार गोंधळी तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. यवतमाळवरून. कधी आला तुम्ही दादा इथे? आम्ही आलो रात्री 3 वाजता. 3 वाजता आला. कुठले मैदान करून आले दादा तुम्ही? आम्ही मैदान करत आलो, मंगरुळपीर, पौरादेवी आणि वरुड. हो का. आज फायरच्या कोणत्या पैरा बरोबर पैरा लागायचाच आहे सध्या लागायचं आहे. फायर कोणत्या धुराला चालत असते का? दोन्ही धुरा पडतो. दोन्ही धुर असते. आणि बजरंग आणि सत्य हे बैल कुठले आहेत का? वासरा आहे घरचे. वासरात का? तीन आणलं काय म्हणतात? नाही ती नाही, इथं आम जनरल आहे ना. जनरल आहे. आम जनरल आहे, इथं बाटवता येत नाही. एकदा इथून बैल बाटवले का मग जनरल मध्ये हाकला लागते. फायरच्या म्हणजे किती दात आहे काकाची? तो फायर आता 2 दात आहे. 2 दात शिला काकाची पहिल्याकडे तेडी झाली. तर मित्रांनो, हा आहे फायर, बघू शकता तुम्ही. काकाची दातात वगैरे किती आहे? 2 दात. 2 दात आहे. कोणत्या पाराला चालतंय? दोन्ही दूर चालते हो ना? दोन्ही दूर चालते. आणि जोडीच्या सवार कोण आहे? म्हणजे कातकर कोण आहे त्याचे? महेश ठाकरे. महेश ठाकरे तुमच्याकडले जातो ना? हो. म्हणजे पैरा वगैरे हवाचे. मित्रांनो, बघू शकता बैल अत्यंत सुंदर आहे. एक वेळा काकाची जाता जाता बैल मालकाचे नाव सांगून द्या परत. निलेश पोमतराव काडमेक, राहणार गोंधळी तालुका बाबुळगाव, जिल्हा यवतमाळ. ऑल द बेस्ट काकाजी पैरासाठी. तर मित्रांनो, देवाभाई आलेला आहे. मागल्या वर्षीतील या मैदानात 1 नंबरला जो बैल विजेत होऊन गेलेला होता, तर हा बैल आहे. नमस्कार दादा. नमस्कार दादा. सर्वांना नाव सांगा तुमचे. माझं नाव दादा नसीम खा पठाण, हातखेळा. हातखेडा. हा. आणि जिल्हा कोणता आहे दादा? भातकुली तालुका, भातकुली जिल्हा अमरावती. अमरावती. हा. दादा कुठल्या बैलाबरोबर आज पैरा यायचा? आज रुबाब बरोबर आहे दादा. रुबाब कुठला? माळेगावचा. माळेगावचा. हा. कोणत्या पार चालत असते दादा बैला? हा उजवी पार. उजवी पार चालते. आणि दातात वगैरे किती आहे? दादा 6 दात आहे दादा. 6 दात आहे. हा. किती बैल घेऊन आले दादा या मैदानामध्ये? आम्ही 2च आलो, पण आम्ही इथं जनरल गट आहे, आम जनरल, त्यामध्ये हा एकच बैल बसतो या गटात. कुठले पट करून आले दादा आता तुम्ही? आम्ही दादा बैरम, आता हे इथं मोगाव, हवेली, सावसर, सर्व ठिकाणी प्रथम क्रमांकाचा नंबर घेतला. हो, प्रथम. हो. म्हणजे आता ऑल द बेस्ट काकाजी. दादा आज म्हणजे तुमच्या पैरा वगैरे झालेला आहे. हो, आणि हो. जोडीचे सवार कोण आहेत? हा. जोडीचे सवार जहांगीर भाऊ रामखेडावाली. ते कुठले आहेत? ते रामखेडा, मूर्तिजापूर तालुका, जिल्हा अकोला. चला, ऑल द बेस्ट दादा. धन्यवाद दादा. तर मित्रांनो, दादानी आणखी हा जो दुसरा बैल आणलेला होता, हा भैरव नाव आहे ना हा दादा? दादा भैरव. कुठल्या बैलाबरोबर आहे? हा दादा, इथं कसं, इथं या मैदानामध्ये छोटा गट नाही आहे, क गट, तर त्यामुळे हा इथं बांधून राहत. म्हणजे आमच्याकडे कसं, आम्ही अमरावती जिल्ह्याचे, तिकडे छोटा गट म्हणजे क गट राहते, तर त्याच्यामध्ये हा बैल बसते. म्हणजे हा नवीन वर्षाचा नवीन वासरू आहे, आणि पुढच्या वर्षी मोठ्या गटात पड. आणि दातात वगैरे किती आहे? दातात 2च दात आहे. हा. चला, ऑल द बेस्ट दादा. हो दादा. तर नमस्कार मित्रांनो, महाकाल म्हणून एक बैल आहे इकडे, म्हणजे टॉपलाच खेळत असते. आणि मागल्या वर्षी विजेता होता ना काकाजी बुलेटच्या? नाही, यंदाच्या वर्षी. यंदाच्या वर्षी तर हो काय. सर्वांना नाव कळवा काकाजी तुमचे. माझं नाव विनोद किसनराव दमाहे, राहणार कुरा तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. किती बैल आणलात काकाजी या पटामध्ये? माझ्यापाशी एकच आहे. एकच बैल आहे का? महाकाल. हो का. कोणत्या पार चालत असते काकाजी? हा दोन्ही धुरीचं चालते. दोन्ही धुरी चालते. उजवी डावी. आणि आज कुठल्या बरोबर बैलाबरोबर पडणार आहे? अजून नियोजन व्हायचं आहे. चालू पैरा व्हायचा आहे. आणि दातात वगैरे किती आहे काकाजी? दातात आता 4 झालेला आहे. कुठले पट करून आला काकाजी आता तुम्ही? आता आम्ही बैरमच्या पटातनी शेवा बैलासोबत 1 नंबर केला, जिथं आम्ही आता बुलेट जिंकली. आणि तसे तर आम्ही आतापर्यंत 35 नंबर पहिले केले याच्यावर आतापर्यंत. आणि दुसरे नंबर झाले 15-16. तरी आम्हाला आता 2.5 महिने झाले या बैल विकत घ्यायला. 2.5 महिने. किती वर्षापासून काकाजी तुम्हाला शर्यतीचा छंद आहे? हे तर आता कसं आमच्या वडलोपार्जीपासून आहे. याच्या पहिले इथं म्हणजे ह्याच मैदानात आता तुम्ही जे तेलगाव कामटीमध्ये जे आलेले आहे, इथं आमच्यापाशी शिंगम नावाचा बैल होता. शिंगम आणि इशारा त्यानं नंबर केला होता इथं. त्याच्या बाद आमचे 40 पण बैल होता आमच्यापाशी, त्यानं पण पुष्कळ नंबर केले. जो आपला लखन जो धावून आला, लखन हा लक्षानं आणला, 40 आणला होता फॉर्म मध्ये. आणि पुष्कळ बैल, डकेट नावाचा बैल झाला, त्याच्या बाद धोनी नावाचा बैल झाला आमच्यापाशी.
आणि या जोडीचे म्हणजे सवार म्हणजे कातकर ज्याला म्हणतात तर कोण आहेत? हाकलणारे काय? हो हाकलणारे. हाकलणारे तसं तर आता सचिन आव्हाड हाकलत असते. हां पण आता ह्या मैदानावर त्यांच्याकडे थोडंसं शेतीचं काम आल्यामुळं हां आता एक दुसरा आहे, एक मंगेश ठाकरे म्हणून, त्यांना आणलो. हां. चला ऑल द बेस्ट काकाजी या मैदानासाठी. चला चला येतो. तर नमस्कार काकाजी. नमस्कार. सर्वात आधी सर्वांना नाव सांगा. प्रवीण प्रकाश कैकाडी, चिंचोली बुद्रुक, अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती. जिल्हा अमरावती. काकाजी हा बैल चिक आहे हो ना? हो. कदा कोणत्या धुरात चालत असते हा बैल? डावीला. डावीला आहे का? कुठल्या बैलाबरोबर काकाजी पैरा? आज हो पहिला ठरा जाईल याचा. पैरा ठरायचा आहे का? कोणकोणते बैल घेऊन आले काकाजी तुम्ही? आम्ही एक हरणे आहे, एक चिकी आहे, 2 दोन आणलेले आहेत का? आणि या जोडीचे ड्रायव्हर कोण आहेत? ड्रायव्हर हाकलणारे. हाकलणारे मंगेश ठाकरे, हो काय? जे सापडले ते आहे. किती वाजता आले काकाजी तुम्ही इथे? आम्ही आलो 11 साडे 11 वाजता. किती किलोमीटर तुमच्या गाव आहे काकाजी इथनं? इथून देते आमचं कमीत कमी 2-250 किलोमीटर. 200-250 किलोमीटर. 3 अक्षर. बैलाबद्दल माहिती द्या काकाजी थोडीशी. बैलाबद्दल आता बैल जसा आहे तसा आहे. हो काय? मालक कोण आहेत बैलांचे? मी जाऊ. स्वतः आहे का? हो. चला ऑल द बेस्ट काकाजी. काकाजी बैल कुठले पट करून आलेले आहेत आता या वर्षी? यावर्षी ह्याचं आपलं तेल आजचं नाव नाही माहीत. हो काय? किती नंबरला होता तिथे काकाजी? तिथं काल दुसऱ्यात होता. आणि बैलाचा इतिहास सांगा बरं काकाजी. कुठले मैदान आणि 1 नंबर 2 नंबर असे केलेले आहेत? मागच्या वर्षी सर्रास 1 नंबरलाच उतरलेला आहे. हो काय? सर्रास कोणत्याही मैदानात जाऊ 1 नंबरच करे. हो. आणि सर्वात मोठा मैदान कुठला होता काकाजी? जिथे सगळ्यात मोठं मैदान कळम बाबुळगाव. हो काय? कळमले 2 बक्षीस मारले, कवचन जनरलचे पहिलं. हो. आणि याच्या सर्वात म्हणजे यादगार असा पाहण्यालायक कोणता सीन वगैरे काय लक्षात आहे काकाजी? पाहण्याजोगता कळमचा. कळमचा. सातारा शेकडी, तिकडे कोरेगाव, कुशेगाव. आणि आज अंदाजी किती पॉइंट बनणार या मैदानामध्ये तरी? या मैदानामध्ये आता पट्टीवर आहे, लहान मोठी पट्टी असते. दान वगैरे दाखवून आलेले आहेत का? हा, दान दाखवून आणलेली आहे. चला ऑल द बेस्ट काकाजी. काकाजी म्हणजे जसा तुमच्याकडे आता बैल वगैरे आहेत हा. तर खर्च वगैरे किती येते लागोपाठ तरी पण? खर्च तर यांचा लय आहे, पण बक्षीसही याला पुरत नाही आहे. जवळून पैसे द्यायला लागत आहे, फक्त नावासाठीच चालू आहे. नावासाठी चालू आहे म्हणजे एवढा पैसे इन्व्हेस्टमेंट करून फक्त नावासाठी है ना? नावासाठी. ना म्हणजे तुमचा व्यवसाय वगैरे कोणता आहे काकाजी मग? शेतीच आहे. शेतीचा आहे का? हा. आणि किती बैल आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे 4-5 बैल आहेत, घरी आहेत ते बांधते. ते पण म्हणजे फक्त नावासाठी ते तुमचे बैल पडत असतात हो ना? नावासाठी करा. ते राहुल भाऊ आहेत, नियोजन करतात. नियोजन करतात म्हणजे टीम वगैरे आहे तुमची है ना? पुढे घ्या, समोर घ्या. म्हणजे कष्टकराचं आहे नाही. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना नाव सांगा तुमचे. माझं नाव राहुल हिरडे, राहणार राहणार विचुरी. म्हणजे तुमचे जे नियोजन वगैरे करतात ते दादा आहेत हो ना? हो. आता कसं नियोजन करत असता बैलांचे तुम्ही? नियोजन असं आहे की बैल बैल आपल्या बैलाला कोणता बैल लागते, कसा लागते, काय. हा. आणि हा बैल डावी धुरावर चालत असतो. डावी दुर्ग. आतापर्यंत नियोजन व्हायचं आहे हो ना तुमच्या इकडे? हा, नियोजन व्हायचं आजच्या पडायचं. हो का? तरी अंदाजी कुठल्या बैलाबरोबर तुमच्या नियोजनाची तयारी चालू वगैरे? हो, उद्या म्हणजे उद्या पडणार हो ना बैल? उद्या पडणार. कोणता बैल कसा पडते, काय होते, काय नाही. चला ऑल द बेस्ट. तसा आता आम्ही काल नंबर केला कॅप्टन मध्ये. हा. रामपर्दाजी राठोडचा बैल होता, हा. आम्ही दुसरा नंबर हेच आहे. चला ऑल द बेस्ट.